नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 चे जे रिझल्ट आहे ते साईटवर उपलब्ध होणे सुरू झालेले आहे आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा नोटिफिकेशन येणे सुरू झालेले आहे। तर आपण आता जळगाव जिल्हा परिषद पदभरती 2023 ची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची नोटिफिकेशन साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि यामध्ये बघा तात्पुरती यादी, निवड यादी आणि त्यानंतर प्रतीक्षाधीन यादी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याच्या साईटवर जाऊन तुम्ही तुमची ज्या निवड यादी आहे आणि तात्पुरत्या प्रतीक्षा यादी आहे ह्या सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादी आल्या किंवा नाही आल्या हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर बघा, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडून हे 2 फेब्रुवारी 2024 ला एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। यामध्ये नेमकं काय दिलं आहे बघा। तर बघा, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 कागदपत्रे पडताळणीकरिता 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत। तर आता जिल्हा परिषदचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणे सुरू झालेले आहे। अशा प्रकारे बाकी जिल्ह्याचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होऊ शकते। फक्त तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे तुम्हाला त्या जिल्ह्याच्या साईटवर जाऊन चेक करत राहावं लागेल अपडेट। आपल्यापर्यंत जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, पण तुम्ही सुद्धा अपडेट राहा आणि चेक करत राहा। तर बघा, कार्यालयाकडून दिनांक 2/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 बाबत निवड समितीची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी ही उपलब्ध झालेली आहे साईटवर आणि यामध्ये तात्पुरती निवड यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि प्रतीक्षाधीन यादी सुद्धा साईटवर उपलब्ध करण्यात म्हणजे यामध्ये वेटिंग जे विद्यार्थी आहे त्यांची यादी असणार आहे। तर 2/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे होणार आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहणार आहेत ते विद्यार्थी या प्रक्रियेमधून बाद करण्यात येणार आहे, त्यांना परत चान्स मिळणार नाही आहे। अशा प्रकारे सर्व जिल्ह्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येणार आहे। तर हे आपल्याकडे जिल्हा परिषद जळगाव यांची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी यादी आहे ही आलेली आहे। यामध्ये बघा, विस्तार अधिकारी हे एक पद आहे कृषीमध्ये। यामध्ये एकूण जे पद होते हे 4 पद होते। यामध्ये जागासुद्धा नमूद केलेल्या आणि यामध्ये जे सिलेक्ट झालेले विद्यार्थीसुद्धा यामध्ये आहे आणि यामध्ये चेक करू शकता तुम्ही प्रतीक्षाधीन यादी आहे आणि हे जे विद्यार्थी आहे प्रतीक्षा यादीमध्ये देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी यादी आहे ते उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याच्या साईटवर जाऊ शकता आणि तिथं अपडेट आली का एकदा चेक करू शकता। तर पूर्ण जिल्ह्याच्या ज्या साईट आहे त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेल्या आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला त्या जिल्ह्याच्या साईटवर जाऊ शकता। तर अशा प्रकारे निवड यादी व प्रतीक्षा यादी साईटवर उपलब्ध होणे सुरू झालेले आहे आणि रिझल्ट लागणे सुद्धा सुरू आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।